बाळापुरात महसूल यंत्रणेच्या कारवायांवर गंभीर प्रश्नचिन्ह। वैध रॉयल्टी असतानाही वाहन जप्त, अधिकाऱ्यांचं मौन आणि अवैध उत्खननांवर मात्र दुर्लक्ष। नियम पाळणाऱ्यांचा छळ आणि कायदा तोडणाऱ्यांना मुभा, हीच का प्रशासनाची कार्यपद्धती? बाळापूर तालुक्यात महसूल खात्याच्या कारवायांनी संतापाचा सूर चढवला आहे। लोहारा डोंगरगाव मार्गावर एक वैध रॉयल्टी धारक वाहनावर सकाळच्या वेळी कारवाई करण्यात आली। MH30 BD 3546 क्रमांकाच्या वाळूवाहू वाहनावर उपविभागीय अधिकाऱ्यांचे चालक आणि 2 कोतवालांनी कारवाई केली। मात्र घटनास्थळी ना तलाठी ना मंडळ अधिकारी। हे प्रकरण मनमानीचं की हेतुपुरस्पर त्रास देण्याचं? वाहन चालकाकडे रॉयल्टी असूनही ती तपासण्याआधीच वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं। वाहन मालक शाहरुख देशमुख यांनी तहसीलदारांना संपर्क साधताच तलाठी आले आणि रॉयल्टी वैध असल्याचं स्पष्ट केलं, तरीही वाहन ताब्यातच ठेवलं। ही काय कारवाई की राजसत्तेच्या नावावरची धमकी? आश्चर्य म्हणजे सगळ्यांवर वरिष्ठ अधिकारी मौन बाळगून आहेत। उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रकारांचे फोन उचलले नाहीत। हे मौन जबाबदारीपासून पळवाट आहे की सहमती? दुसरीकडे बाळापूरमध्ये विनापरवाना मुरुम आणि रेती उत्खनन उघडपणे सुरू आहे। रोजच्या रोज ट्रॅक्टर मुरुम घेऊन जात असतानाही ना पोलीस कारवाई करत आहे ना महसूल यंत्रणा। नियम पाळणाऱ्यांवर छळ आणि गुन्हेगारांना संरक्षण, हीच का नवी प्रशासकीय चौकट? असे म्हणणे वावगे ठरणार नाही। मेरी गाड़ी सुबह पकड़े गई, ये इसमें कोई अधिकारी नहीं था। तो एक ATM का ड्रावर था, 2 कोतवाल थे। इनने मेरी गाड़ी पकड़े, इनको सुबह रॉयल्टी चेक करते आई नहीं। इनने एक ETP नंबर चुका के रॉयल्टी गाड़ी इनवैलिड बताई। बाद में अधिकारी लोग आए, तलाटी लोग आए महसूल के, यहाँ पर आए, इनने रॉयल्टी चेक करे, वैलिड बताए बाद में भी इनका कहना है कि गाड़ी लगा दो पुलिस स्टेशन।